4-5 प्रामुख्याने कारण असू शकतात. ज्याच्यामध्ये जर म्हटलं की अपुरा सूर्यप्रकाश, झाडांना ज्यावेळेस सूर्यप्रकाश पूर्णपणे भेटत नाही त्यावेळेस त्याची फळगळ होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्याचं बिघडलेलं नियोजन, म्हणजे व्यवस्थित प्रमाणात जर अन्नद्रव्ये दिली गेली नाहीत तर त्या ठिकाणी देखील फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतरचं कारण की हार्मोनल इम्बॅलन्स, जसं की झाडामध्ये इथिलीन, ऑक्सिन नावाचे असे अनेक हे असतात, हार्मोन्स असतात. त्याचं जर प्रमाण जे आहे ते जर बिघडलं तर त्यामुळे देखील फळगळ होऊ शकते. अजून जर म्हणलं तर जे कीटक असतात किंवा रोग असतात याच्यामुळे देखील फळगळ होऊ शकते. आणि महत्वाचं कारण म्हणजे ज्याच्यामुळे मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला फळगळ झालेली दिसून येते ते म्हणजे बुरशीजन्य रोगाचा अटॅक. जे बुरशीजन्य रोग जे आहेत त्याचा जर अटॅक आपल्या झाडावरती झाला, फळांवरती झाला, तर तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला फळगळ झालेली दिसून येते. आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर याच कारणामुळे फळगळ झालेली आपल्याला दिसून येते. तर एक वन बाय वन आपण पाहू. जर सूर्यप्रकाशाचा जर विचार केला तर जसं की फळगळ ही जी साधारणपणे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. आणि जर